नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमच्या या अँग्युलरच्या सिरीजमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये राउटिंगची कन्सेप्ट क्लिअर केली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण राऊट पॅराम्स, राऊट गार्ड, डायनॅमिक राउटिंग म्हणजे काय हे शिकणार आहोत. तर आपण ती कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी पेज नावाच्या आपल्या फोल्डरमध्ये एक टास्क डिटेल्स नावाचा कंपोनंट ऍड करून घेतलेला आहे. तर हे कशासाठी केलेलं आहे की राउटिंग म्हणजे राऊट पॅरम्स हे कशासाठी यूज करतात. सपोज तुमच्याकडे दोन कंपोनंट आहेत, एक आहे एम्प्लॉय मास्टर आणि दुसरा आहे एम्प्लॉय डिटेल्स. हे एकमेकांशी अटॅच आहेत, म्हणजे ह्यांचं रिलेशन आहे, पेरेंट चाइल्ड रिलेशन समजा किंवा काय. तर एम्प्लॉय मास्टरचं जेव्हा तुम्ही पेज ओपन करता तेव्हा तुम्हाला एक एम्प्लॉयचा युनिक नंबर असतो. खूप म्हणजे ही रिअल प्रोजेक्टमध्ये अशीच रिक्वायरमेंट असते. त्या नंबरवरती क्लिक केल्यानंतर त्या एम्प्लॉयचे पूर्ण डिटेल्स हे तुम्हाला त्याच पेजवरती न दिसता दुसऱ्या पेजवरती घेऊन जातात. ते पेज म्हणजे एम्प्लॉय डिटेल्स, जिथे तुम्हाला त्याचं नाव, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, कोणकोणत्या कंपनीत काम केलेलं आहे, म्हणजे ॲज पर रिक्वायरमेंट त्याचे जे डिटेल्स असतील ते आपल्याला एम्प्लॉय डिटेल्स या पेजवरती दिसतील. ठीक आहे. तर हे कसं करणार, आता आपण जे टास्क आहे तसं त्याच्यासाठी आपल्याला त्याचे डिटेल्स दाखवण्यासाठी टास्क डिटेल्स नावाचं कंपोनंट क्रिएट केलेलं आहे. म्हणजे टास्क मध्ये आपण ID 1 पास केला तर 1 नंबरच्या आयडीचे डिटेल्स आपल्याला टास्क डिटेल्स ह्या पेजवरती दिसते. आता त्याच्यासाठी टास्क डिटेल्स कंपोनंट मध्ये काय करूया की एक व्हेरिएबल आपण जो असाइन केला आणि आपला टास्क नावाचा मॉड्यूल इम्पोर्ट करून घेऊया. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर मध्ये काय करावं लागेल, कन्स्ट्रक्टर मध्ये आपल्याला आपण राऊट यूज करणार आहे. आता इथे ऍक्टिव्हेट राऊट यूज केलेला आहे, तर त्याचा यूज काय होतो, तर ते वापरून आपण URL मधून पॅरामीटरची व्हॅल्यू घेतो. आणि टास्क सर्व्हिस कशासाठी घेतलं, तर ऑब्विसली आपण जे लॉजिक लिहिलेलं आहे ते टास्क सर्व्हिस मध्ये लिहिलेलं आहे. आता एनजीओनेट मध्ये काय करणार, धिस डॉट राऊट डॉट पॅराम डॉट फाईल, इथे आपण वापरणार आहे स्विच मॅप. तर स्विच मॅप काय करतो, तर अननेसेसरी बॅकएंडला जाणारे कॉल्स हँडल करतो. म्हणजे काय, तर सपोज की तुम्ही सर्च फिल्टर अप्लाय करताना सर्च बॉक्समध्ये ए टाईप केला तर ए ही एक रिक्वेस्ट गेली. त्याच्यानंतर AB टाईप केला, AB ही नवीन रिक्वेस्ट झाली, तर प्रिव्हियस रिक्वेस्ट जी असेल तो ती कॅन्सल करतो. म्हणजे अननेसेसरी कॉल्स अवॉइड करून आपल्याला जी अपडेटेड म्हणजे करंट रिक्वेस्ट हँडल करण्याचं काम हे करतो. आता इथे बघा, पॅरामॅप. आता जर हे तुम्ही सबस्क्राईब यूज नाही केलं ना तर तुम्हाला डेटा गेट नाही होणार. कारण का, जे आपण गेट टास्क बाय ID हे टास्क सर्व्हिस मध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे. तिथे तुम्ही बघाल एक लाईन, रिटर्न ऑफ टास्क, म्हणजे हा ऑब्झर्वेबल रिटर्न करतो. मग ऑब्झर्वेबल जिथे रिटर्न करतो तिथे आपल्याला डेटा गेट करण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करावंच लागेल. तुम्ही प्रॅक्टिस करताना हा कोड न लिहिता एकदा प्रॅक्टिस करा आणि हा कोड लिहून झाल्यानंतर डेटा गेट कसा होतो ते बघा. बरोबर. आता स्पीच मॅपचं जर तुम्हाला समजलं की प्रिव्हियस रिक्वेस्ट कॅन्सल करतो आणि नवीन रिक्वेस्ट हँडल करतो, हे त्याचं काम आहे. आता HTML फाईलमध्ये आपण एक हेडर घेऊ, त्या हेडर मध्ये आपण टास्क डिटेल्स शो करू. इथे आपण जे वापरतोय @if द टास्क असेल तर आपल्याला p मध्ये बोल्ड मध्ये दाखवू ID आणि टास्क ID. त्याच्यानंतर टायटल, डेट आणि हे स्टेटस. ओके, तर हे आपल्याला डिटेल्स तिकडे दिसले पाहिजे.
याच्यासाठी आपल्याला ॲप राऊट्समध्ये जे आपण पाथ दिलेला आहे, तर याच्यासाठी पाथ कसा डिफाईन करणार ते पहिल्यांदा समजून घ्या. पाथ डिफाईन करण्यासाठी तुम्हाला टास्क जे तुम्ही पेज दिलेलं आहे आणि तिथे तुम्ही काय करणार आहे, ID पास करणार आहे. तर हा ID केल्यानंतर तो कोणत्या कंपोनंटमध्ये जाईल, टास्क डिटेल्सच्या कंपोनंटमध्ये जाईल. आता आपण हे रन करून बघूया. टास्कमध्ये मी टास्क 1ला क्लिक केला की हे बघा टास्क डिटेल्स पेज ओपन झालं आणि URL मध्ये जर बघितला तर 1 नंबरचा ID आहे, बरोबर. तसंच टास्क 2ला गेला तर तुम्ही त्याचे ID नंबर 2 चे डिटेल्स येते बघा. आता अजून एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ती म्हणजे त्याच्यासाठी आपण इथे एक ऑथ नावाचं फोल्डर क्रिएट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये auth.guard.ts नावाची आपण एक फाईल क्रिएट केलेली आहे आणि त्या फाईलमध्ये आपण एक फंक्शन बनवलेलं आहे, जे वापरून आपण काय करणार आहे, तर राऊट सिक्युरिट इम्प्लिमेंट करणार आहे. आपल्याला आता इथे आपण कन्स्ट्रक्टर नाही इम्प्लिमेंट करू शकणार, कारण इथे आपण हे एक फंक्शन बनवलेलं आहे. तर ते फंक्शन जर इंजेक्ट करायचं असेल तर आपला सिंटॅक्स काय आहे, अशा पद्धतीने आपण इथे इंजेक्ट यूज करतो राउटर यूज करायचं असेल तर. आता हे वर्क होण्यासाठी एक फ्लॅग डिफाईन केलेला आहे, इज लॉग इन फॉल्स. जर इज लॉग इन ट्रू असेल तर ट्रू आणि जर तो फॉल्स असेल तर आपल्याला काय होणार, तर पेज ओपन होणार नाही. म्हणजे सिम्पल वर्ड्स मध्ये सांगायचं असेल तर पेज लॉग इन असाल तर आपल्याला काय होणार, डिटेल्स शो होणार. पण जर लॉग इन नसेल म्हणजे काय आहे, फॉल्स असेल तर आपल्याला डॅशबोर्ड वरती जाणार. आता इथे जे आपण ऍप राऊट दिलेले आहे, ठीक आहे, आपण रन करून बघूया. टास्क मध्ये आत्ता काय आहे आपल्या कोडमध्ये, फॉल्स आहे, बरोबर. म्हणजे काय व्हायला पाहिजे, डॅशबोर्ड वरती मूव्ह व्हायला पाहिजे. टास्क 1 आपल्याला डिटेल्स दिसले ना की आपण डॅशबोर्ड वरती मूव्ह झालो. तर ह्याचं कारण काय आहे सांगते तुम्हाला. आपण जे हे ऑथगार्ड फंक्शन इम्प्लिमेंट केलेलं आहे ते आपण कुठेच इम्प्लिमेंट केलेलं नाही, कुठेच त्याचा यूज नाही केला. तर त्याचा यूज कुठे करणार आहे आपण, जे आपण टास्क डिटेल्सचं कंपोनंट क्रिएट केलं आहे, पाथ दिलेला आहे, तिथे आपण कॅन ऍक्टिव्हेट करून स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण त्याला इथे इम्पोर्ट करणार. ओके. आता बघा, जेव्हा तुम्ही इज लॉग इन फॉल्स आहे म्हणजे आपल्याला डॅशबोर्ड वरती मूव्ह झाला पाहिजे. तर मी जेव्हा टास्क 1 वरती क्लिक करते तेव्हा मगाशी आपल्याला डेटा दिसत होता, टास्क डिटेल्स दिसत होते. आता आपल्याला डॅशबोर्ड वरती मूव्ह झाला पाहिजे. येस, आता हे कम्प्लिटली वर्क झालेलं आहे. आता इथे आपण काय करू, याला ट्रू करून बघू, बरोबर. म्हणजे काय की लॉग इन केलेलं आहे, तर आपल्याला त्याचे डिटेल्स दिसले पाहिजे. ओके. टास्क मध्ये गेले, मी टास्क 2 वर करते, टास्क डिटेल्स शो झाला, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण हे गार्ड वापरून राऊट सिक्युरिटी इम्प्लिमेंट करू शकतो आणि सर्व्हिस ऑब्झर्वेबल रिटर्न करतो, जे रिअल आपल्या API सारखं असतं. तर आता इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की टास्क सर्व्हिस मध्ये मी मगाशी पण सांगितलेले, हे जे आहे ते ऑब्झर्वेबल रिटर्न आहे. सर्व्हिस नेहमी ऑब्झर्वेबल रिटर्न करतो. त्याला हँडल करण्यासाठी आपण जी इकडे गेट टास्क बाय ID इथे जो डेटा घेणार, तो इथे सबस्क्राईब घेतल्यानंतरच आपल्याला तो शो करेल. ठीक आहे. तर तुम्ही हे इम्प्लिमेंट करून बघा आणि ह्याच्यामध्ये सबस्क्राईब न यूज करता एकदा ट्राय करा, राऊट एकदा न यूज करता ट्राय करा, पाथ कसा द्यायचा ते बघा, जेणेकरून तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये एक्सप्लेन करू शकाल. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही तुमच्या सिम्पल वर्ड मध्ये सुद्धा एक्सप्लेन करू शकता. पाठांतर करून किंवा रट्टा मारून दिलेला आन्सर इंटरव्ह्यूला लगेच समजत असतं, त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करून मग एक्सप्लेन करायला जा, त्यामुळे समोरच्याला समजेल की बाबा तुम्हाला येत आहे. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा,
व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.